आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। युवा जागर कला केंद्राच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करून अमरावती शहरातील रसिकांना नजराणा पेश करण्यात आला। टाउन हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात लोकशाहीर ज्ञानेश्वर रोंगरे व लोककलावंत श्याम गणवीर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं। युवा जागर कला केंद्राच्या वतीने टाउन हॉल येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। लोकनृत्य, समूह नृत्य, एकल नृत्य, वऱ्हाडी काव्य गायन, खंजिरी वादन अशा विविध कलाविष्कारांचा नजराणा अमरावतीकरांना सादर केला। लोकशाहीर ज्ञानेश्वर रोंगरे व लोककलावंत श्याम गणवीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर SK कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रीकांत पाटील, ज्योती मोहिते, प्राध्यापक MT देशमुख, प्राचार्य दिलीप काळे, प्राध्यापक राजपूत, सिटी न्यूजचे संचालक संपादक चंदू सोजतिया, नंदकिशोर चिखले, मोहन बोडे आदी मान्यवर उपस्थित होते।
कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे तेथेच राहू द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे। हे पोलीस ठाणे स्थलांतरित करण्याची पूर्ण तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे। परिस्थितीला अनुसरून व गरज पाहता असे हे राहिलेले हे पोलीस ठाणे हलवू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे। या मागणीसाठी मोठा मोर्चाही काढला गेला। यावरील क्रिया प्रतिक्रिया सुरू आहेत। सिटी न्यूज या संदर्भातील प्रतिक्रिया घेत आहे। दत्तात्रय त्र्यंबकराव कांतुटे, राहणार भाजी बाजार। या एरियामध्ये जो कोतवालीचा विषय चालू आहे, पोलीस स्टेशन, कोल्हापुरी गेट आणि भाजी बाजार, या विषयाच्या संदर्भात माझं मत मी व्यक्त करतो। ज्यावेळेस या एरियामध्ये कोल्हापुरी गेटमध्ये इन्सिडेंट झाला होता, त्या हिशोबाने हे पोलीस स्टेशन स्थापन करण्यात आले। जुनी कोतवाली हे पूर्ववत जुन्या शहरामध्ये शहर असताना तिथे ते स्थापन म्हणजे स्वतःच्या पोलीस स्टेशनच्या मालकीची जागा असल्यामुळं त्याच्यामुळं त्यांनी तिथे इन्व्हेस्टमेंट करून ते नवीन बिल्डिंग बांधण्यात आली। त्या बिल्डिंगचा पूर्णपणे वापर हा शहरातील भाजी बाजारातील किंवा आजूबाजूच्या पूर्ण परगण्याच्या आतील लोकांना त्याचा फायदा व्हावा, या हिशोबानेच ते जागा पोलीस चौकी तिथे बांधण्यात आली। त्या पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपची व्यवस्था पण केलेली आहे। जुनी जे कोल्हापुरी गेटमध्ये जे पोलीस स्टेशन जे चालू आहे तिथे मला वाटते माझ्या मते लॉकअप व्यवस्था नाही आहे। त्याच्यामुळं त्यांना सोयीची म्हणून इथे ते चालू करत आहे, परंतु तिथल्या पोझिशनमुळं, तिथल्या वातावरणामुळं की तिथला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये तिथल्या लोकांच्या सेफ्टीसाठी तिथे एक चौकी म्हणून पूर्ववत चालू ठेवावी। म्हणजे त्यांना पण तिथे प्रोटेक्शन व्हायला पाहिजे, त्यांना तेही पण चालू राहिलं पाहिजे आणि इथे व्यवस्था झाली पाहिजे। दोन्हीही पोझिशन लोकांच्या सोयीच्या आहेत आणि त्या दोन्ही ठिकाणच्या वातावरणाला ते पोषक आहे। त्याच्यामुळं जुनी कोतवाली इथे पोलीस स्टेशन येण्यात काहीच हरकत नाही। आणि जी चौकी आहे ते तुम्ही पूर्ववत तिथे पूर्ण पोलीस स्टेशन मार्फत ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनला सोयीचे पडेल त्या पद्धतीने त्यांनी तिथे व्यवस्था करून द्यावी कोल्हापुरी गेटला। म्हणजे ते सर्व जनहिताच्या भावनेचा विचार करून हा सर्व मॅटर व्यवस्थित बसवण्यात आलं पाहिजे। आज मला वाटते 20 ते 25 वर्ष झालेले आहे या गोष्टीला। त्यावेळेस तिथे पोलीस स्टेशन नव्हतं, काहीच नव्हतं, अतिरिक्त सगळा समाज राहत होता। त्या समाजामध्ये कुठेतरी धूळ उडालेली आहे। त्या धुळीमध्ये आज अनेक लोकांवर, अनेक समाजावर संकट कोसळलेलं आहे। काही लोकांचे घरं जाळले, काही लोकांची घरं उद्ध्वस्त केली, काही लोकांवर बलात्कार झालेले आहे, काही लोकांवर अन्याय झालेला आहे। त्या अन्यायामुळे काही लोकांनी आपले स्वतःचे घरं 4-4 लाखाचे असून बांधून, त्यावेळेची किंमत सांगतोय मी तुम्हाला, 4 लाखाची बांधून त्यांनी 400, 50, 30, 60 हजार रुपये इकून ते पळाले। आता जे लोक राहत आहेत ते कोणत्याही समाज होतं, मला समाजावर बोलायचं नाही, आज त्यांना हे जाणीव नाही। म्हणून मग आम्ही त्यावेळेस प्रशांत महाजन यांनी आम्ही मुंबईपर्यंत गाठलं आणि गाठून तिथे पोलीस स्टेशनची व्यवस्था केली। व्यवस्था केल्यानंतर कोणी विटा दिल्या, कोणी दरवाजे दिले, कोणी टिनं दिले, कोणी काही केलं, करून ती साध्य झालं। आज ते हनुमान नगर म्हणजे खरंच हनुमानासारखं पवित्र आज तीर्थस्थळ म्हणून मी मानत आहो। त्या तीर्थस्थळावर जरी तुम्ही मानत नसाल तरी हनुमान नगर हा किती पवित्र आहे यासारखा आज तिथं व्यवस्था सुरू आहे। सगळे लोक तिथं व्यवस्थित राहू शकते जर हे पोलीस स्टेशन तिथून उचलल्या गेलं तर ती या 20 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती जाणीव होईल। त्यावेळेस हिंदूंना म्हणजे इतर समाजांना जे भातकुलीला जायचा रस्ता होता तो सुद्धा बंद होता त्या दिवशी। उलट कोल्हापूर गेटच्या वर जोडून काही लोकांनी वारा केला, वारा करून ते लोक पांगवल्यानंतर सगळं व्यवस्थित केलं। तेव्हा नंतर पोलिसांनी, तोपर्यंत ते कोण होतं? कोणीच नव्हतं, आम जनता। आम जनतेने हे सगळं निवाडून 4 दिवसापर्यंत इतका बंदोबस्त होता पब्लिकचा की तुम्ही सांगू शकत नाही।
आता हे सगळे लोक आहेत, त्यांना काय माहित आहे त्यातलं. मी भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे आणि त्यावेळेस भाजपाचं काम असल्यामुळे आम्ही सगळं तिथं सगळं साध्य घेऊन गोटे विटा जे काही नेऊन ते सगळं साध्य केलेलं आहे. यामुळे आज माझा असा विचार आहे की चांगली जागा उद्ध्वस्त करणे आणि परक्या ठिकाणी नेऊन ठेवणे याला उद्देश काही नाही. यात स्वार्थ काय कोणाचा? स्वार्थ काहीच नाही ना. मैं दिलीप मासोदकर भाजी बाजार परिसर में रहता हूँ, तारखेड़े पर. यहाँ जो कोल्हापुर गेट पुलिस स्टेशन का जो विषय चल रहा है, जो नवे इमारत में पुलिस स्टेशन जाने वाला है, लेकिन जो पुलिस स्टेशन संवेदनशील भाग में उस टाइम में जो बनाया गया, वो सरकार ने उस परिसर का मुआवजा करके वहाँ पर वो पुलिस स्टेशन देने का निर्णय लिया है. आज भी वो संवेदनशील भाग है, इसे कोई इनकार नहीं कर सकता.